पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं ये की। कशाला? खबरदार, या घरात अजिबात यायचं नाही। तुझे असं काय करतो? तिला आत तरी येऊ दे। नाही काका, अजिबात नाही। या घरात पाऊल जरी ठेवलं ना तर माझ्या इतका वाईट कोण नाही। भाऊजी, अहो असं काय बोलताय तुम्ही? ए, तू मध्ये पडूच नको। सुजा, तर तोंड सांभाळून बोल। झालं गेलं विसरून जा ना, आता जाऊ दे ना। अरे अर्जुन बाळा, अरे काय काय विसरायचं? अरे एवढ्याच्या पोराला इथं घरात ठेवून ती घर सोडून निघून गेली एकटीच, ते विसरायचं? काय या इथं येऊन 4 वेळा दंगा घातला ते विसरायचं? अरे या पोराचा वाढदिवस कसा झाला ते सगळ्यांनाच माहिती की आता। हा, आणि तवा बी हीच मध्ये नाक खुपसत होती अप्पी, पण आता तर बोलायलाच नको। बघितलं साप्पे, मी इथपर्यंत आली तरी पण अजून याचं हेच सुरू आहे। आई, सुजय, तरी सुद्धा अरे मी मागचं सगळं सोडून द्यायला तयार आहे ना। आणि भाऊजी, तुम्ही बी तेच करावं असं मला वाटतं। वहिनी, तुम्ही आत या, आत या। सरकार, आरू आपल्या घरात यावा असं तुम्हाला वाटतं का नाही? मग नातू चालतो आणि सून नाही, असं कसं चालेल सरकार? आता सुनानच असलं दिवं लावलं म्हणल्यावर काय करायचं? मावशी, आपल्याला काय माहित नसेल तर शांत बसावं या ठिकाणी। राहिलं बाया। नाही, मला काही माहित नाही। माझ्या घरात मला ही नको। सुजय, अरे असं करू नकोस, आपण बोलूयात की शांतपणे। मला नाही बोलायचं ना। भाऊजी, हा असा आडमुठेपणा करणं बरोबर नाही। हा अर्जा, तुझ्या बायकोला समजून सांग, तिला म्हणावं गावाच्या गावक्या बाहेर करत फिरायचं, इथं आपल्या भानगडीत नाक खुपसायचं नाही। सुजा, मी तुला परत सांगतोय, तोंड सांभाळून बोल तू। अरे आता तुम्ही दोघं कशाला भांडताय? ग बसा की। बया, शिकलेल्या सुना घरात आल्या तर झाली भावा भावांच्यात भांडणं सुरू। वहिनी, तुम्ही खरंच शांत बसायला काय घ्यालो? सुचा, अरे ऐक ना, तिच्याशी बोलून तर बघ ना। अरे त्याला काही पैसे पडतात का? बर बोल, काय बोलायचं? भाऊजी, चुकीचं करताय। अर्जा, मी मागं पुढे बघणार नाही। हिच्या बी सनकन कानाखाली ठेवून देईन। सुजा, शांत हो तू। अर्जा, मी शेवटचं सांगतोय, मला ऐकायचं नाही म्हणजे नाही। मम्मी, आपण नव्हतं यायला पाहिजे इथं। आरू, शांत बस बाळा, रडायचं नाही। आरू, अरे तुला भूक लागली असेल ना? नाही, मला नाही भूक लागली, मला घरी जायचंय। चला आपण जाऊ। अरे आरू, असं काय करतोयस तू? थांब। सरकार, हे बरोबर आहे का? अहो, त्या बारक्या पोराला भूक लागल्या आणि तो असा उपाशी पोटी जाणार आहे, तेही स्वतःच्या घरात ना? हे चुकीचं आहे। आज सकाळी काय झालं माहितीये ना सरकार? बाहेर त्या बारक्या पोराला तुम्ही 500 रुपये बक्षीस दिलं आणि आता? काय नाव तुझं? आराध्या। ठीक आहे, बस आपने। अरे बाळा, पिऊ, चला बस जेवायला या। सरकार, काय बोलताय तुम्ही? आमचं ठरलंय। मग माझं बी ठरलंय, मी काय जेवणार नाही। अरे सुजा, ऐक ना। सुजा, ये अरू, बस माझ्याजवळ, चला बसा। तर जेवायला येतील ते, नको काळजी करू, बस मी तुझं ताट वाट। बस। मिनी, बघती का आता हे काय चाललंय? मला तर वाटतंय तुझ्या हातातून आता हे घर जातंय। आता तुला खाली मान घालून जेवायची येळ येणार आहे बघ। पिना लय शहाणी आहे, तिला ना इडीच ठिचली पाहिजे।
नाही तर बाया तुला बी एक दिवशी घराच्या बाहेर जायला सांगेल ती. असं कसं होईल? अरू, ए अरू, पोटभर जेवलास ना? हो, माझं टम्मी तर फुल झालंय. टम्म बनलं टम्मू टम्मू टम्मू. पिऊ ताई, अगं ऐक की एकदा माझं. आरू, चला बाळा आपल्याला निघायचं ना. जायचं आपण? हो. अरे बाळा, तुला थांबायचंय का? हो, मला थांबायचंय. मग थांब की, अरे तुझंच घर आहे. हा? आणि मम्मी? मम्मी बी थांबल की. सरकार, हा? पिऊ ताई माझ्या रूम मध्ये झोपली तर चालेल ना? हा चालेल की. चला अरे बाळा, आता काकांबरोबर खूप खेळला. आता सरकार आजोबांसोबत मस्तपैकी गोष्ट ऐकायची आहे. आम्ही तुम्हाला एक धमाडी जम्मत एकदम मस्त गोष्ट सांगणार आहे. अरे वा वा, अरुची फेवरेट गोष्ट. चला. गुड नाईट. गुड नाईट. अहो, ते पिऊ ताई रूम मध्ये झोपली तर चालेल. हा, चालेल की. काय रे, हा म्हणजे अर्जाला चाललं तर आम्ही कदम काय काय झालं? हा, नाही चालणार. बरं, तसं नाही म्हणत मी. नाही भाऊजी, म्हणजे एक दिवस चालेल ना, कराल ना ऍडजस्ट. नाही तसं नाही चालणार, पण मी ऍडजस्ट. तुम्ही गप्प बसा. चल तू काहीतरी. अर्जा, पिऊ इथं आली भारी वाटते, पण पण मला असं अजिबात वाटत नाहीये बघ आपे. पिऊ ताई, अगं सुजय बाबूजींचा स्वभाव माहिती नाही का ग तुला? अगं म्हणूनच तर सगळं सोडून गेले होते ना, आणि त्याच्यामध्ये जरा जरी बदल झालाय असं मला अजिबात वाटत नाहीये बघ. म्हणून म्हणते एकदा बोलून बघ, आरूसाठी एकदा. आपे मला पण वाटतं की ग, खरंच वाटतं आरूला लई गरज आहे या घराची. तेच तर म्हणते ना मी पिऊ ताई. आणि तुला जास्त विचार नको करू, एकदा बोलून बघ. अगं आता मी या घरात आहे, आपण मिळून काहीतरी करू ना. आपे मला पण ना असं एकटं राहायचा लई कंटाळा आला होता बघ. म्हणून म्हणते भाऊजींशी बोल. मी पण अर्जुनला सांगते. हा, पण आता मी सांगतोय ते ऐकायचं. अरे बाबा, मला खरंच पित्त झाले. तू अरे पित्त झालंय? स्पेलिंग सांग की पित्ताचं. अर्जुन, खरंच पित्त झाले. अरे मी जाऊ का जरा बाहेर? नाही नाही वहिनी, अजिबात जाऊ नका तुम्ही कुठंच. फक्त मॅडमला विचारा की खोटं का बोलतात त्या. तुला कसं माहिती रे? अगं 86 आहे मी आप्पे, 86ला सगळं कळतं. आप्पे काय झालं? पेपरला घाण सोडवला मी. स्वप्नील सरांनी चेक केला, लई चिडलेत ते आता. मला वाटलंच होतं, आपल्याला झेपत नाही काय नाही तर कशाला त्या अभ्यासाच्या फंदात पडायचं. मी पण तिला हेच सांगणार आहे, जर तुला झेपत नसेल तर कलेक्टर व्हायचं स्वप्न विसर. त्याच्या एवढंच ना? अगं मग अजून तयारी करू ना आपण त्यासाठी स्टेज दिली का नाही मला सांग. आता आपल्याला कळलं की तयारी कमी पडतीये. आणि तुला एक सांगू का, स्वप्नील दादाला मी चांगला ओळखतो. तुला आहे ना त्याचं महत्व कळावं म्हणून मुद्दाम बोलला असणार आहे तो. आपण अजून तयारी करू ना आप्पे. हा, आणि आता जोमानं अभ्यास कर बघ. आणि असं जेवण नाही करून प्रश्न सुटणार आहे का? नाही ना. तेच तर वहिनी. आणि मला एक सांग आप्पे, तुझा घरात अभ्यास होत नाही का नीट? आपण क्लास लावू. तू क्लासमध्ये जाऊन अभ्यास कर, इथल्या घरातलं बघू आपण. नाही नाही नको, क्लास कशाला? आणि स्वप्नील सर घरात असताना कशाला पाहिजे क्लास? पण मला असं वाटलं नव्हतं की मी असा बरवी नाही ना. तसं नाही. वहिनींना आता जायला सांगू का बाहेर? बस तू. झोपला का होती? हळू बोला जरा सगळे. तुमचं मला आज काय पटलं नाही बरं काही. मग काय तर,
अहो सरकार, तुम्हाला तिचा पुळ का आलाय? मी तिला नाही, माझ्या नातवाला घेतलंय घरात. त्याच्या माग ती बी आलीच की. सुजय, तुला दुपारी हेच सांगत होतो मी, पण तुला ते कळलं नाही. अहो तुम्हाला तुमच्या नातवाला घरी आणायचं आहे हे कळतंय की आम्हाला, पण त्या आप्पीचं डाव कळणं झालाय तुम्हाला. तिचं काय यात? सरकार, असं काय करताय तुम्ही? तिनंच मागं लावून पिऊला घरला बोलवलंय. नाहीतर काय. अहो एवढं दिवस गावात राहते पण कधी घरी फिरकली का? आणि आज बरी आली. जरा हळू बोला, आरू झोपलाय. अहो आपण आरूला आणू की कायमचं घरात? ती आप्पीच घेऊन गेलती ना घरात ना त्याला, आठवत आहे का? ह्या असल्या घरात नाही थांबायचं आपल्याला, आणि आरूला पण नाही थांबवायचे. आरू चल बाळा. तिचं काय डाव असणार आहे? अहो असं का करताय तुम्ही? अहो आता तिला पियू पण घरात पाहिजे या, तिची ती पाठ राखीन नाही का? हा, हे असंच असणार आहे तिचं. नाही, मला याच्यासाठी याच्यासाठी सगळं विचार करून करावं लागेल. तुम्ही करा विचार इथं. तिकडे ती आप्पी तिला. नाही नाही नाही, यावेळी असं अजिबात होणार नाही. लई हिशोब चुकते करायचे त्या आप्पीचे. आणि कुणाचा 1 रुपया बी ठेवायला या सरकारला जमत नाही. त्या हे घ्या, गरम गरम नाश्ता आणलाय, खाऊन घ्या. कसं झालंय? चांगलं झालंय ना? आणि आत्या, आता तुम्ही सारखं सारखं असं रूम मध्ये नका बसू बरं, बाहेर चला की बसायला. बाहेर कुठं? कुठं बी बसा, तुम्हाला वाटेल तिकडे बसा. हॉलमध्ये बसा, बाहेरच्या वरंड्यात बसा. पण आत्या, अहो तुम्ही बाहेर आलातच नाही, बसलातच नाही सगळ्यांसोबत, तर सगळ्यांना कसं कळेल तुम्ही बरं झालात म्हणून? मी बरी झाली. मग अहो आता तुम्ही तुमचं करताय की सगळं. आणि अपर्णा, तू तू करतेस का तुझं सगळं? नाही सर, ते तुझं काय होतंय माहितीये का, या घरच्या कामांमुळं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. करते मी अभ्यास. बघ, तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्सच नाही. कॉन्फिडन्स नाहीच आहे या ठिकाणी. अहो घरातली कामं. आत्या, तुझं ऐकते नाही, तू सांगितला. तिला लई काम आहेत सर, पण काम पण मग. कळतंय मला, पण म्हणून अभ्यास सोडून. अपर्णा, मेन्सची परीक्षा म्हणजे एव्हरेस्ट आहे, एव्हरेस्ट. एवढंच लक्षात ठेव. आणि हो, उद्या तू परत पेपर देणार आहेस, लक्षात आहे ना? हो. आत्या, काय करावं काहीच कळत नाही बघा. म्हणजे अभ्यास करायचा आहे, घरातली काम पण आहेत की. असं संसार सांभाळणं ना परीक्षाच वाटायला लागल्या मला. काय करू काहीच कळत नाही आत्या. अभ्यास पण करायचा आहे, पेपर पण सोडवायचा आहे, पण आता. आत्या, अहो काय करताय तुम्ही? अप्पे, ती मुंगी बघ, काय जरी मध्ये आलं तरी ती वाट काढतीच की नाही.
आपल्याला बी तीच करावं लागणार आहे. काय का होईना वाट काढायचीच. होय आत्या, मला कळालं तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी वाट काढीन बघा. घरातली कामं करून अभ्यास करून कलेक्टर होऊन दाखवे. अगं आप्पे, माझी प्लेट द्या मी ठेवते. अगं अहो राहू द्या, मी काय परकी आहे का? आरू चला बाळा. बघितलंस का आता ही बी हितलीच झाली बघ. नाहीतर काय. अरे बाळा, तू जर या सरकार आजोबाला एक छान पप्पी दिली का नाही, तर मी सुद्धा त्याच्या बदल्यात काहीतरी चांगलं देणार बरं का. सरप्राईज. सरप्राईज. आणि आता तुझ्यासाठी खास सरप्राईज. ओळख काय असेल? माझ्यासाठी. तुझ्यासाठी, माझ्या आरूसाठी. आवडलं का गिफ्ट तुला? हो, खूप आवडलं. आवडलं ना? हा. आरू बाळा, आजोबांना थँक्यू म्हणा. थँक्यू आजोबा. असं नाही, असं. मग आता परत कधी येणार? आजोबा, आम्ही इथेच राहायला येऊ का? पप्पा, तुम्हाला आवडणार नाही का आम्ही इथे राहायला आलो तर? या की. एक नंबर. या हा तुम्ही. हा सरकार काय बोलताय तुम्ही? ठरलंय आता. अहो आता संसार त्याला करायचंय ना, मग त्याचं तर मत घ्या की. आता कलेक्टर मॅडमने सांगितलंय म्हणल्यावर तसंच होणार ना. ओ मावशी, आमच्या घरचा विषय आम्ही बघतो ना. पिऊताई, आता तूच ठरव तुला इथे यायचं का नाही ते. अगं पण एकदा आरूकडे बघ की, तो केवढा खुश आहे सगळ्यांसोबत. आणि तो सगळ्यांसोबत असणं हे त्याच्यासाठी चांगलंच आहे ना. आप्पे आता बघितलंच ना. पिऊताई, एकदा विचार कर ना ग, एकदा प्लीज. मी विचार करते एकदा. आरू चला बाळा, जायचं. मम्मी, आता आपण इथेच राहायला यायचं ना? हा, बघूयात आपण. चला या या. हा? येऊ का सरकार आजोबा? या. चला, बाय करा सगळ्यांना. बाय. बाय. आरू बाय. तुम्ही लगेच असं एका दिवसात कशाला तिला परत बोलावलं? मग आता काय परत लग्न करून त्या नाद घ्यायचं का? अहो पण अहो वहिनी, एकत्र राहायला लागले ना की होतील सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या. हा बघू की मग आता. अप्पे अप्पे काय झालंय तुला? अप्पे, सरकारने परवानगी दिली ना. सुजय भाऊजी, त्याचं नको टेन्शन घेऊ तू. तो काय सरकारच्या शब्दाबाहेर नाही. अरे असं कसं? पिऊताईला संसार तर त्यांच्यासोबत करायचा आहे ना. सगळं नीट होईल आता, तू काय काळजी करू नको. अजून पिऊताई येईल ना रे घरी. अगं येईल म्हणजे येईलच. तू हे दे की आपलं मला. काय? त्या दिवशी तू नाही का मला दिलं होतं ते? काय? अर्जुन, अप्पे,
तुझ्यामुळे घरात खरंच फॅमिली फोटो लागणार आहे. घरातली सगळी लोक एकत्र येणार आहेत. याने मला लय भारी वाटते अगं. मला बी लई भारी वाटते. तिला घरात आणण्यात आप्पीचा हात आहे. बघतोच तिच्या हाताला काही मी यश येऊ देणार नाही. मग बघू कशी येते पिऊ घरात.